मी हे सर्व तुमच्यासाठी का सांगतोय, मला तुमच्याशी चर्चा करायची होती, मला तुमच्याशी गप्पा मारायची होती. हे भाषण नाहीये. भाषण करायला आम्हाला स्टेज वेगळं आहे ना, आम्ही आहेच ना तिथं. नाही मिळालं तर आमचं कल्याणकर आहे आमच्या बरोबर. तो त्याच्या आठवणी सांगत होता, पण सांगता सांगता आखडला. जेव्हा आम्ही बंडखोरी केली त्या टायमाला ह्याला बी आम्ही घेऊन गेलो होतो. आता याची पहिली वेळ. आम्ही रट्टे खाल्लेले लोक. माझी तिसरी वेळ होती, याची पहिली वेळ. मायला चुकून झालं. आमदार आम्हाला घेऊन चालले. मतदारसंघात गेलो तर काय होईल, जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल. मायला आलेली संधी आता गेली. जेवतच नव्हता. मग त्याला सांगायचं, अरे बालाजी खा रे बाबा. नाही सर. अरे बालाजी असं नाहीये, आम्ही पण हिंमत केली. आम्ही 42 वर्ष राजकारणात आहे. तो पहिल्यांदा आलाच निवडून. आम्हाला बी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय. तू खा रे बाबा. नाही सर. अरे तू नाही जेवला तर तसा मरशील, तर खाऊन तर मर. एकदा तर म्हणते हॉटेलच्या वर उडीच मारतो. आता आम्हाला संख्या मोजायची पडली, याची उडी खायची पडली. एखादा जर कमी जास्त झाला असता, आम्ही बहुमतातच नसतो आलो, तर आमची बी आमदारकी रद्द. मग 2 माणसं त्याच्या बरोबर ठेवायचो. हा इकडे जरी पाऊल टाकलं, अलर्ट होऊन जा. नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती. कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात, तो असला पाहिजे. त्याला सांगितलं, कल्याणकर आम्ही करतोय, आमचं राजकारण पणाला लावतोय. उद्या काय बरं वाईट होईल, आम्ही तर डायरेक्ट वॉशआउट होऊन जाऊ. तू नवीन आहे, तुला कोणी माफ करून टाकतील. परंतु हिंमत केल्याशिवाय काही होत नाही. हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतं. आज कल्याणकरनी जे कामं केलेत, त्याच्या पहिले 25 आमदार झाले असतील, 5 आमदार झाले असतील. मतदारसंघामध्ये काम केले की नाही जास्त. आमच्यापेक्षा हुशार तोच नेमका सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला. सत्य आहे की नाही. दुसऱ्यांदा निवडून आला की नाही आला. आता तुला चिंताच नाही राहिली बाप्पा. एक नांदेड हा सगळं खरं अर्थानं मी तुम्हाला नमस्कार करायलाच आलेलो आहे. बाजूला तो बाबूराव, त्याचं गाणंच फेमस होतं. बाबूराव आला बाबूराव. महाराष्ट्रामध्ये आमचे काम नावं कमी, बाबूरावचं नाव जास्त. नशीब कसं असतं. खासदारकी लढवणी चुकून पडला, त्याला कळालं की यायला आपल्याला पाडलं गेलं. बरोबर पठ्ठ्या आमदारकीला वरायला निवडून आला की नाही आला. राजकारण कळायला जसं टाइम लागतो, त्या टायमाला ठेस लागल्याशिवाय राजकारण कळत नाही. तसं सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जोपर्यंत ठेस लागत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचं दर्द कळणार नाही, त्याची जखमेचा त्रास काय असो तो कळणार नाही. आणि आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जागोजागी ठेचा खाल्लेले आहेत. त्या ठेचा खाऊन बाबासाहेब मोठे झाले. त्या बाबासाहेबांनी आपल्याला, माझ्या समाजाला पुढे आयुष्यामध्ये ठेस लागू नये याची तरतूद केली रे. म्हणून त्या बाबासाहेबांसाठी काही पण, ही भावना प्रत्येकाची.
मी यासाठी सांगितलं. कधी वसा आपल्याला राजकारणाचं मिळालं असं कधी कल्पना आपण केली असेल नसेल मला माहिती, परंतु जी संधी मिळाली ती मार्गाला लावायचा प्रयत्न करतोय. अनेक गोष्टी सांगता येतील, अनेक गोष्टी सांगता येतील. संजय शिरसाट आज तुमच्या समोर उभा आहे. प्रवाहाच्या विरोधात पावलेला माणूस आहे. कुणाच्या दयेवर मी मोठा झालेला नाहीये. कामाने मी मोठा झालो. निश्चित मला काही लोकांचे आशीर्वाद मिळाले, ते मी नाकारत नाही. दया नसावी. तुमचं काम तुम्हाला नाव तुमचं झालं पाहिजे. महाराष्ट्रात नाव कुठं 2.5 वर्ष कुणाचं नाव चाललं. एक तो दुसरा बिचारा आमचा मित्र आजारी आहे आणि दुसरा मी. सकाळी टीव्हीवर तुम्ही पाहत होते, काही लोक म्हणजे चांगला बोलतो आणि काही लोक काय बोलत होते मला माहिती आहे, पण मी कशाला बोलू. रोज सकाळी 10 वाजले का आमच्या सगळ्याच्या स्पर्धा चालू राहायची. लढायची ताकद ठेवा. तुम्हाला सांगतो, तुमच्या मनगटामध्ये ती ताकद असली पाहिजे. आपल्याला लढता आलं पाहिजे. रडणाऱ्याची नाही. शिवसेना प्रमुख आम्हाला ते सांगायचे, लढा. आता बाकी लाचार आहेत ते भाग वेगळा, पण लढा म्हणणारा शिवसेना प्रमुख आणि त्याचे शिवसैनिक आम्ही. म्हणून आज ही हिमतीने पुढे गेलो. कधी आयुष्यामध्ये नगरसेवक होईल का असं वाटलं नव्हतं. राज्याचा मंत्री झालो ना. आता आणखीन काय पाहिजे साहेब. आहे सगळं काही आहे. ते लोकांच्या आशीर्वादामुळे हे विसरता कामा नाही. तुमच्याकडे जे मिळतं, तुम्हाला जे मान सन्मान मिळतो तो लोकांच्या आशीर्वादामुळे आहे. लोकशाही त्यालाच म्हणतात ना. आणि त्या लोकशाहीची बीज रोवणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून हे सगळं चाललंय. आजही काही किती मोर्चे निघतात, किती आंदोलनं होतात, काही होतं. जेव्हा थकतात लोक, राजकीय लोक सुद्धा, मग अखेरला काय पर्याय काय असतो. याचा सर्वच निर्णय कोर्ट देईल. कोर्ट देईल म्हणजे काय देईल. घटनेमध्ये जे काही आहे त्या घटनेनुसार तुम्हाला न्याय मिळेल. अखेरला सगळ्याला त्या बाबासाहेबाच्या कोर्टात जावं लागतं. त्या घटनेचा अवलंब करावा लागतो, तेव्हा न्याय मिळतो. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. म्हणून आजचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, आयुष्यात तुम्हाला मी कधी भेटेल नाही भेटेल भाग वेगळा आहे, परंतु तुम्ही माझा सत्कार ठेवला. कुणाच्या ना कुणाचे हे फुलं आणायला, इतर कार्यक्रम घ्यायला, पत्रिका छापायला, पदरचा 1 रुपया तरी गेला असेल ना. ते माझ्यावर असलेलं कर्ज आहे. तुम्ही माझ्यासाठी आणलेला हार हा माझ्यावर झालेला कर्ज आहे. आयुष्यामध्ये संजय शिरसाट कर्ज ठेवतो तो प्रेमाचंच, परंतु आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल या सगळ्याचा मी चुकता हिसाब करेल. असं काही काम करून दाखवेल की समाजाने मला बोललो पाहिजे की संजय शिरसाट. बाबूरावने माझ्याकडे एक प्रस्ताव दिला 14 एकर जागेचा. ते बदंत टेकडी. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉक्टर सविताताई आंबेडकर माईसाहेब त्यांच्या अस्थी सुद्धा तिथं होत्या. हा इतिहास आहे. त्यालाही पैसे मिळतील. बाबूराव, आपल्याकडे पैशाची कमी नाहीये, हा महाराष्ट्र जाणतो. बरोबर आहे की नाही. आपल्याकडे पैसे कमी आहेत का. देण्याची दानत आहे. ही दानत एकनाथ शिंदे साहेबांमध्ये. त्याने लाखो बहिणीला पैसे दिले. आजही पैसे त्यांच्या खात्यात जातात. गरीबाला कळतं त्या 1,500चं महत्व काय. दानत असलेला नेता जेव्हा आपल्या पाठीशी उभा राहतो त्या टायमाला मग चिंता नाही. म्हणून सामाजिक न्याय खात्याकडे सगळ्यांचे डोळे असतात. परंतु अखेरला संजय शिरसाट आहे. तो जोपर्यंत ऐकतो तोपर्यंत ऐकतो, नाही तर आपण ती कुणाला मोजत नाही. आपल्याला काय करायचं. जिथपर्यंत चलेगी गाजराची पुंगी वाजली तोपर्यंत वाजली, नाही तर मोडून खाल्ली. परवा दिवशी एका ठिकाणी बोललो मी, आता बस झालं 10 वर्ष नगरसेवक, 20 वर्ष आमदार, आता असं वाटतं थांबलं पाहिजे.
ब्रेकिंग न्यूज, संजय शिरसाट निवृत्तीचे वेध. आता तुम्हाला मला पाहिल्यानंतर वाटत नसेल की यांनी निवृत्त व्हावं, परंतु एखादा माणूस बोलल्यानंतर सुद्धा त्याची बातमी जेव्हा हेडलाईन होती त्या टायमाला त्याचं महत्व महाराष्ट्र जाणतो असं मी मानणार आहे पाहिजे. आणि मी निश्चितच निवृत्त होणार, परंतु तो वेळ काळ जरूर येईल. आणखीन 4 वर्षे आताच कशाला टेन्शन घ्यायचं. म्हणून जे जे मला करता येईल ते मी करेन. तुम्ही सर्व बांधव या ठिकाणी आलेत, तुमच्या समितीचं, तुमच्या सर्व माणसांचं, सर्वांनी ज्यांनी हा कार्यक्रम घडवला त्यांचं मी मनापासून आभार यासाठी मानतो. तुम्ही एक परिवर्तनाची दिशा देण्याचं काम आता करतायत. लोकांनी तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. समाजाने आजही तो गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला ज्यांनी झुलवलं त्याला आपण झुलवलं पाहिजे. ज्यांनी आपल्याला साथ दिली त्याच्याबरोबर खांद्याला खांद्याला लावून चाललं पाहिजे. हे नक्की ठेवा, लक्षात ठेवा. नसता जो कोणी एखादा देईल त्याला लात मारू आणि जो लात मारतो त्याच्या आपण जाऊन पाया पडू, हे तर आपल्याकडून होणार नाही. ही खुणगाट मनाशी बांधा. बाबासाहेबांचे असलेले विचार असतील किंवा इतर लोकांचे जे आपण महापुरुषांचे विचार आहेत त्या विचाराचं फार मोठं काही करू शकत नाही. त्याचे थोडेसे विचार आपण अंगीकृत केले तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्याला समाजामध्ये चांगलं काम करण्यासाठी शक्ती मिळेल. एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा संयोजकाचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.